12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेतील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। तर चला आज या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेऊया। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते। घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणचे उल्लेख मिळतात। वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला। मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते। मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे। ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनलेली आहे आणि हे बांधकाम 44,400 फूट क्षेत्रावर पसरलेले आहे। हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे। मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत। मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवितात। गर्भगृहात पूर्वीकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्तीही दिसते। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती पत्नी जोडपे सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते। दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते। हे सिद्ध झाले की सुधा कधीही आई होऊ शकत नाही, म्हणून तिने तिची धाकटी बहीण घृष्मा हिचं लग्न आपल्या पतीबरोबर लावले। कालांतराने घृष्माच्या पोटी एका सुंदर मुलाचा जन्म झाला, पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेचे बीज फुटले आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि तळ्यामध्ये त्याचे शरीर त्याच तलावात दफन केले ज्यात घृष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती। सुधर्माची दुसरी पत्नी घृष्मा, जी भगवान शिवाची भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंग बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे। मुलाची बातमी ऐकून चहूबाजूने आक्रोश झाला, पण दररोजप्रमाणेच घृष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला। त्याच वेळी भगवान शिव सुद्धा घृष्माला दिसले। भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घृष्माला वरदान देऊ इच्छित होते, पण घृष्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली। घृष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले। मंदिराभोवती काही पर्यटन स्थळे आहेत, त्यापैकी अजिंठा लेणी, एलोरा गुहा, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, बौद्ध लेणी, सिद्धार्थ गार्डन, सलीम अली तलाव, बानी बेगम गार्डन, जैन लेणी, पंचाकी, खुलदाबाद, कैलासा मंदिर, जामा मशीद, भद्रमारुती मंदिर, सोनेरी महाल। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देण्याचा हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे। तथापि
आपण वर्षाच्या कोणत्याही वेळी येथे येऊ शकता. श्रावणाचा महिना भाविकांसाठी खास आहे. तर या ठिकाणी आपण कोणकोणत्या मार्गे जाऊ शकतो हे पाहूया. छत्रपती संभाजीनगर विमानतळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा टॅक्सीच्या साहाय्याने येथून तुम्ही सहजपणे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत पोचाल. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन देशातील प्रमुख रेल्वे स्थानकाशी चांगलेच जोडलेले आहे. तुम्ही येथून बस किंवा टॅक्सीच्या मदतीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता, जे सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर बस स्थानकापासून तुम्ही एलोरा लेण्यासाठी बस पकडू शकता. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर एलोरा लेण्यांपासून सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील हा 12वा ज्योतिर्लिंगाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बम बम भोले, बम बम भोले.